पनवेलमधील रॉयल गार्डन येथे आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारो नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी व त्यांच्या शुभचिंतकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या। या निमित्ताने अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यात आले। गरजू महिलांना शिलाई मशीन, घरघंटी, ज्यूसर, भांडी आणि विद्यार्थिनींना सायकली, महिला भजनी मंडळांना स्पीकर, रिक्षाचालकांना सीएनजी कूपन तसेच जन आरोग्य योजनेचे कार्ड आणि छत्र्यांचे वाटप करण्यात आले। यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की विक्रांत पाटील यांनी अगदी तरुण वयात राजकारणच नाही तर समाजसेवेचा ध्यास घेतलेला आहे। त्यामुळे विक्रांत पाटील हे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत काम करणारे आमदार आहेत। तर यावेळी तरुण, तडफदार, अभ्यासू म्हणून ओळख असलेल्या आमदार विक्रांत पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला रायगडसह सातारा, पुणे, कोल्हापूर येथील कार्यकर्त्यांचीही मोठी उपस्थिती लाभली। अत्यंत सक्रियपणे खऱ्या अर्थाने समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता काम करतो आहे। आज आपण अशा व्यक्तिमत्वाचा वाढदिवस साजरा करतोय की ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने आणि समाजसेवेच्या ध्यासाने एका तरुणासाठी, तरुण पिढीसाठी खऱ्या अर्थाने एक प्रेरणेचा दीप या ठिकाणी प्रज्वलित केला आहे। खरं तर विक्रांत पाटीलला शुभेच्छा देत असताना मला कृतीला आनंद होतोय की आपण अशा व्यक्तिमत्वाला शुभेच्छा देण्याकरता आलो आहे जे व्यक्तिमत्व आज आपल्या जीवनातले 365 दिवसापैकी 18 तास रोज समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाचा विचार करतात। अशा व्यक्तीच्या कार्यक्रमाच्या अशा नेतृत्वाच्या वाढदिवसाला मी आलो आहे। खरं तर वाढदिवस म्हणजे काय आहे? वाढदिवस म्हणजे आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाची कडू गोड आठवण आणि गोडागिरी माणूस करत असतो। आजच्या दिवशी, वाढदिवसाच्या दिवशी कुठली व्यक्ती असेल ज्यांचा वाढदिवस असतो, आपला भूतकाळ काय, आपला वर्तमान काळ, आपला भविष्य काळ काय याचं पूर्ण बजेट मांडत असतो आणि या गोडागिरी मधून पुढच्या काळामध्ये आपल्याला काय या ठिकाणी टप्पे गाठायचे आहेत याची चांगली योजना तयार करत असतं। आणि म्हणून आयुष्याच्या सारी पाठाची जर्नी करताना डोळ्यासमोर आपला ताळेबंद नक्की माणूस तयार करतो आणि या दिवशी त्याला एक बोध तयार होतो, उमेद वाढतं, प्रेरणा मिळतं। आणि आजच्या पुढच्या शुभेच्छाच्या माध्यमातून मला विश्वास आहे उद्यापासून विक्रांत पाटीलजी या तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा घेऊन पुढच्या काळामध्ये एक प्रगल्भपणे महाराष्ट्राचे प्रश्न सोडवणारा एक मोठा नेता या ठिकाणी बनल्याशिवाय राहणार नाही। खरं तर माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्यासाठी मित्रमंडळींचं, कार्यकर्त्यांचं, जनतेचं हे भरपूर, त्याच्यापेक्षा मोठी श्रीमंती असूच शकत नाही। तर नेहमी दिग्गजांनी सांगितलंय की आपल्या सुखदुःखात जे काही चपलांचे जोड आपल्या घरांच्या बाहेर दिसतील ती संख्या जास्त असेल तर तुम्ही श्रीमंत आहात। मला वाटतं की खरं तर ही श्रीमंती माझ्या भाग्यात आहे। मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की इतक्या मोठ्या संख्येने सगळे मित्रमंडळी, कार्यकर्ते, नागरिक, इतक्या मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी येणं माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे। आदरणीय राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब हे या कार्यक्रमात आले। या अभिष्टचिंतन कार्यक्रमात त्यांची प्रमुख उपस्थिती होती आणि 5-10 मिनिटं नाही तर 2 तास ते या ठिकाणी थांबले, सर्व नागरिकांशी संवाद साधला आणि भरभरून या ठिकाणी असेल तर खऱ्या अर्थानं त्यातले कार्यकर्ते, त्यातून नेतृत्व घडत असतं। त्यामुळे कार्यकर्त्यांना संधी देणारी पार्टी कशी आहे याचं एक उदाहरण आज आपल्याला डोळ्यांनी बघायला मिळालं। आणि त्यामुळे आज सगळे नागरिक मोठ्या संख्येने आले, खूप वेळ थांबले, सगळ्यांनी संवाद साधला, सदिच्छा दिल्या। खरं तर ही ताकद त्यांची माझ्या मागे आहे। त्यामुळे विक्रांत पाटील सारखा एक कार्यकर्ता आज काहीतरी खटपट करून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू शकतो। त्यामुळे चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम संपन्न झाला आणि खरं तर मन भारावून गेले।
एकूणच बावनकुळे साहेबांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलं का जेव्हा ते पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा त्यांना 5 वर्ष मंत्रालय आणि उदरभवन करायला गेले. आपण एकच वर्षात उंच भरारी घेतली, जनतेचे प्रश्न नागरिकपणे सोडवतात अशी भावना एक वरिष्ठ नेत्याने व्यक्त करणं कसं पाहतात? खरं तर त्यांनी असं कौतुक करणं ही खरं तर खूप मोठी गोष्ट आहे. पण हे वास्तव आहे की आपल्याला जो कालावधी मिळाला, आमदारकी म्हणून जी काही जबाबदारी मिळाली, जर या जबाबदारीच्या माध्यमातून मी जनसामान्यांचे अश्रू पुसू शकलो नाही, त्यांचं कल्याण करू शकलो नाही, त्यांचे प्रश्न मांडू शकलो नाही, त्याला न्याय मिळवून देऊ शकलो नाही, तर या आमदारकीचा काहीच उपयोग नाही असं मानणारा मी कार्यकर्ता आहे. आणि त्यामुळे 6 वर्षाची ही मला मिळालेली जबाबदारी आहे. आमदारकी म्हणजे ही एक जबाबदारी आहे आणि यातून मला लाखो नागरिकांचं भलं करायचं आहे. मग मला शिकण्यात वेळ जास्त घालून कसं चालेल? आणि माझा मूळ पिंड हा एखाद्या विषयाच्या खोलवर जाऊन त्याचा अभ्यास करून त्या विषयाचं मूळ शोधून तो विषय मांडण्याचा माझा पिंड राहिलेला आहे. त्यामुळे जशी जबाबदारी मिळाली, पहिल्या दिवसापासून मी कामाला लागलो. दिवसातल्या 24 तासापैकी 18-19 तास जनतेसाठी काम करणं, महिन्यातल्या 30 दिवसापैकी 28-29 दिवस हे स्वतःला जनसेवेसाठी वाहून घेणं, हा माझा मूळ पिंड राहिलेला आहे. त्यामुळे त्याच अनुषंगाने काम करतोय. आनंदाची गोष्ट ही आहे की काम तर मी करतोय, नागरिक दखल घेतायत, नागरिक कौतुक करतायत, पण वरिष्ठ नेतृत्वाचं इतकं बारकाईने लक्ष राहणं खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी ही भाग्याची गोष्ट आहे. आणि त्यांनी असं म्हणणं खरं तर हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये यातून जी ऊर्जा प्राप्त झाली, त्या माध्यमातून जे काही प्रश्न पनवेल विभागाचे अजून प्रलंबित आहेत ते सोडवण्यासाठी अजून ताकदीनं आपण प्रयत्न करू, एवढंच या निमित्तानं सांग. युवा नेतृत्व म्हणून महाराष्ट्राची जबाबदारी आपल्यावरती नेत्यांनी दिली आहे आणि आमदार म्हणून एक जबाबदारी आहे. भविष्यात काय संकल्प देऊन जनतेचे प्रश्न कुठल्या गोष्टींना आपण प्राधान्य देऊ? बघा, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आपल्या सगळ्यांचे देवाभाऊ, यांनी 2010 पासून मी राज्यावर काम करतो तेव्हापासून टप्प्याटप्प्यानं माझ्यातलं नेतृत्व बघितलं, ओळखलं आणि मला संधी दिली. त्या नेतृत्वानं संधी दिली नसती तर ना मी युवा मोर्चाचा सचिव होऊ शकलो असतो, ना महासचिव होऊ शकलो असतो, ना भारतीय जनता युवा मोर्चाचा प्रदेश अध्यक्ष होऊ शकलो असतो. पुढच्या कालावधीमध्ये चंद्रकांतदादा पाटील, रवींद्र चव्हाण साहेब, चंद्रशेखर बावनकुळे साहेब, या सगळ्यांनी जर का ताकद दिली नसती तर माझ्यातून नेतृत्व घडूच शकलं नसतं. आणि त्यामुळे भाजपचा राज्याचा महासचिव असेल किंवा आता आमदार म्हणून जबाबदारी असेल, ही पक्ष नेतृत्वाने दिलेली जबाबदारी आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मी या जबाबदारीच्या माध्यमातून फिरलो. 21 लाख किलोमीटर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रवास करू शकलो. चांद्यापासून बांद्यापर्यंत, गड इंग्लज पासून गडचिरोलीपर्यंत वन फिरून कार्यकर्ते आणि नाळ जोडण्याचा मी प्रयत्न केला. आणि त्यामुळे कदाचित पक्ष नेतृत्वाला माहिती आहे की पक्षाची तिथली स्थिती माहिती असणारा आमचा हा कार्यकर्ता आहे. त्यामुळे पक्ष नेहमी जबाबदारी देत राहतो आणि पक्ष जी जबाबदारी देईल त्याला न्याय देण्याचा मी प्रयत्न करत असतो. आतापर्यंत पक्षाने न मागता भरभरून दिलंय, त्यामुळे या पुढे सुद्धा काहीही मागणार नाही. पक्ष नेतृत्व कायम काही ना काही चांगलं देत राहतं. जी संधी मिळेल त्याचं सोनं करीन, जनसामान्यांचे अश्रू पुसून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमलवण्यासाठी काम करीन, एवढी शाश्वती देतो. दादा, महसूल मंत्र्यांनी तुमच्याकडं येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये एक तरुण तडफदार नेतृत्व आणि भविष्य काळातला मंत्री म्हणून त्यांच्या बोलण्याचं तुमच्याकडे सुतोवाच केलाय, कसं पाहता तुम्ही याच्याबद्दल? बघा, नेतृत्वाने ताकद देणं ही खरं तर मोठी गोष्ट असते. पण माझं अगदी प्रामाणिकपणे सांगणं आहे की पक्षाने अगदी योग्य वयात, मी कमी वयात म्हणणार नाही, कमी वेळात म्हणणार नाही, कारण मी 22 वर्ष सातत्याने काम करणारा कार्यकर्ता. अनेकांना माझ्या इतिहासाबद्दल माहिती नाही, त्यामुळे 16व्या वर्षापासून मी काम करतोय. 22 वर्ष ऍक्टिव्ह पॉलिटिक्स लवकर नाही, पण योग्य वयात योग्य जबाबदाऱ्या मला मिळाल्या आणि योग्य वयात मी आमदारही झालो. त्यामुळे आता मला पुढे काहीतरी पाहिजे, लगेच काहीतरी मिळायची घाई आहे असं बिलकुल नाही. अगदी पेशन्स ठेवून सेवा करत राहणं हा माझा पिंड राहिलेला आहे, स्वभाव राहिलेला आहे. त्यामुळे पुढे काही मिळो न मिळो, जी जबाबदारी मिळाली त्यातून लोकांना कशी मदत होऊ शकेल या भावनेनं काम करत राहायचं. हे पक्षाचं नेतृत्व, खास करून भारतीय जनता पार्टीचं आमचं नेतृत्व इतकं विजनरी आहे. त्याला तिसरा डोळा असतो, इतरांना 2 डोळे असतात, भाजपच्या नेतृत्वाला 3 डोळे असतात. त्यामुळे तिसऱ्या डोळ्याने ते बरोबर बघत असतात की काय राईट आहे, काय रॉंग आहे. जे राईट असेल त्याला ताकद देण्याचं काम नेहमी नेतृत्व करत असतं. भविष्यात सुद्धा तसा न्याय काय मिळत राहील मला खात्री आहे. साहेब, उद्या आपला वाढदिवस आहे. या चॅनलच्या माध्यमातून जे घरी बसून आपले चाहते पाहतायत, त्यांना येता आलं नाही, त्यांना काय सांगायचं? मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून इतकंच सांगेन की नागरिकांचं प्रेम आहे, जनतेचं प्रेम आहे, ते इथं येवोत न येवोत, अनेकांनी मेसेज केलेत, अनेकांनी फोन कॉल केलेत, भरभरून प्रेम मला दिलेलं आहे. आणि हे भरभरून प्रेम आहे म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता आहे. शेवटी मी माझ्या भाषणातही सांगितलं की मला जर का राज्याच्या राजकारणात मोठ्या जबाबदाऱ्या मिळाल्या, त्या का मिळाल्या
कारण गल्लीत किंमत असेल तर दिल्लीत किंमत मिळते. आज मला आपल्यामुळे गल्लीत किंमत निर्माण झाली. आपण जे काही सन्मान दिला, आपल्याला ताकद दिली, त्या माध्यमातून माझं नेतृत्व कुठेतरी उभं राहू शकलं. आणि म्हणून मग गल्लीतल्या नागरिकांचं प्रेम आहे म्हणून दिल्लीतले नेतृत्व, दिल्ली म्हणजे प्रातिनिधिक, म्हणजे मी ह्या स्वरूपात म्हणतोय, राज्याच्या नेतृत्वानी जी संधी दिली त्या माध्यमातून हे नेतृत्व उभं राहिलं. कारण ते वरिष्ठ बघत असतात की खाली ह्याचं काम कसं आहे, स्थानिक ठिकाणी हा काय करतो. त्यामुळे आपल्या प्रेमामुळे आज जे काही होऊ शकलो ते आपल्या प्रेमामुळे. त्यामुळे आपल्या या प्रेमाच्या मी ऋणात राहणं पसंत करीन. आणि खरं तर आपलं हे प्रेमरूपी कर्ज आहे माझ्यावर. माझ्या आयुष्याच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर हे कर्ज कसं कमी होऊ शकेल ते माझ्या कामातून करण्याचा मी प्रयत्न करीन. मी माझ्या कामातून आपल्या चेहऱ्यावर हास्य उमलवून आपल्याला मदत करून मी हे कर्ज कसं कमी होऊ शकेल हा प्रयत्न करीन. ही माझी प्रामाणिक भावना आहे. आणि मी अपील या माध्यमातून हे करेन की एकटा आमदार खूप काही करू शकतो असं नाहीये. त्याला काही आमदार प्रतिनिधी लागतात आणि ते आमदार प्रतिनिधी नागरिकांनी व्हायला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी जर का आपल्या रूपानं माझा आमदार प्रतिनिधी असेल तर तुमच्या परिवाराचा प्रश्न किंवा तुमच्या माध्यमातून तिथल्या जनतेचा प्रश्न हा माझ्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. माझ्यापर्यंत विषय पोहोचले तर ते सोडवण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन. एवढी शाश्वती मी या निमित्तानं देतो. आज जे काही वाढदिवस साजरा होतो म्हणजे बघितलं की मी प्रचंड प्रेम म्हणजे लोकांनी म्हणजे मला दादाच्या वाढदिवसाला यायचं आहे आणि देवाला प्रार्थना करतो की 4 दिवसाचा पाऊस होता तो थांबला पाहिजे. एवढ्या मोठ्या प्रेमाने जी मागणी देवाला केली की आपल्याच्या आज पाऊस एका दिवसासाठी तरी थांबला हे एवढं मोठं प्रेम जनतेचं आहे. जनतेचं प्रेम जेव्हा मुख्यमंत्री बघतात सगळे जर तुम्ही आलात सगळी एवढी गर्दी प्रचंड केली आपली संपत नाहीये हे प्रेम एकालाही कोणाला आपण बोलून किंवा काही तिथे हे करून आणलेलं नाहीये. तरी जेव्हा लोक येतात विद्यार्थी लोक जेव्हा स्थान देतात एक नगरसेवकापासून ते तुमच्या लोकांनी आशीर्वाद दिले त्याच्यानंतर नगरसेवक आज सचिव त्याच्यानंतर आमदार फक्त इथे लोकांच्या प्रेमामुळे झालं आणि त्यांचा आशीर्वाद फक्त त्यांनी त्याचा परिणाम दाखवला. या विभागाचं चित्र बघितलं की ह्या 6 महिन्यामध्ये किती विषय लावले तुम्ही सगळे पत्रकार प्रत्येकाने दाखवलं. महिन्याचा विषय असेल या ठिकाणी नवीन पद्धतीमध्ये 11 ते सेक्टर 11 ते 8 ते 12 पर्यंत 11 पर्यंत सगळ्या घरी दौऱ्याचे विषय सोडवले. बहिष्कार बंद झाला होता शेतकरी हे आपण चालू केलं. या ठिकाणी उचलला प्रत्येक धरण त्या ठिकाणी नोकरीवाल्या सगळे बघा ना ते चित्र तुलाकडून काय त्यांना अपेक्षा होती. गरीबांना एक स्वप्न असतं मला स्वतःचं एक घर कुठेतरी अंगणे कार्यक्रम एवढी त्याची अपेक्षा असेल त्याची कपॅसिटी नव्हती. त्याच्या आपण भाग कुठे का एकूण 70,000 कोटीला किंवा 10 लाख त्याला 7,000 कोटीचा सर्वसामान्य लोकांचा जो फायदा झाला. हे चित्र जेव्हा बघते किंवा आमच्या पक्षाचे श्रेष्ठी बघतात तेव्हा त्यांना असं वाटतं कुठंतरी की नाही की जनता पूर्णपणे विक्रांतच्या मागे. विक्रांत जो शब्द देतोय जे काय करतोय ते विक्रांत त्या ठिकाणी सोडवतोय. आणि सतत तुम्ही बघताय जवळजवळ 10 लाख किलोमीटरचा प्रवास महाराष्ट्रामध्ये विक्रांतनी केला. तुम्हाला माहिती आहे घरात फक्त 4-5 तासाचा दिसू असतो 4-4 दिवसातही येत नाही. एवढं प्रचंड काम त्याच्या माध्यमातून होतंय. इथले सगळे प्रश्न म्हणजे आता 50 प्रश्नाची मालिका जर सांगितली ते संपणार नाही एवढे प्रश्न या ठिकाणी. आज प्रेस कॉन्फरन्स घेतली तुम्ही सगळेजण होतात. काय अधिवेशनामध्ये प्रश्न घेतले नुसते प्रश्न घेतले नाही ते सोडवले. त्यामुळे अशा पद्धतीचं लोकांचा विश्वास वाढत चालला. खेड्यापाड्यांमध्ये सगळी ग्रामीण जनता सुटलेले शेतकऱ्यांचे विषय नाल्याचे विषय सिडकोचे काय चिटके पडले त्याचे चिटकेचे विषय त्या सगळ्यांमध्ये प्रदूषणचे विषय पाण्याचे विषय सगळे सोडवत आल्यामुळे लोकांचा विश्वास वाढला. आणि म्हणून कदाचित वरिष्ठांना वाटत असेल मंत्र्यांना वाटत असेल आणि देवेंद्र साहेबांचा प्रचंड मोठा विश्वास विक्रांतच्या कर्तृत्वावर आहे. पावणेकरून साहेबांचा विश्वास आहे. आमच्या आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब आमच्या प्रदेशाच्या अध्यक्षांचा विश्वास आहे. त्यामुळं हे चित्र जे काय बोलले ते फक्त तुम्ही सगळे जमला लोकांच्या आशीर्वाद इतक्या वेळ लोकांनी गर्दी केली म्हणून आशीर्वाद त्याला जनतेने दिला. त्याच्या माध्यमातून 1 वर्षाच्या कार्यकाळात त्यांचं कार्य पाहून आपण एक बाप म्हणून कशा प्रकारे त्यांच्याकडे पाहता आणि कशा प्रकारच्या शुभेच्छा एक वडील नात्याने द्याल. मी
मला एक अभिमान आहे की मी गेल्या 35 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं एक काम मी चालू केलं होतं. लोक किती कमी होते माझ्या अगोदर, पण प्रचंड असंख्य लोकांनी भाजपसाठी या रायगड जिल्ह्यामध्ये खूप कष्ट घेतले. मलाही ती संधी, ती विचारधारा या रायगड जिल्ह्यात रुजवायची मला संधी मिळाली. तुम्हाला हेही माहिती आहे की रायगड जिल्हा हा भारतीय जनता पार्टीच्या नजरेतून त्यांच्या नकाशावर बीजेपीच्या एक खडका जिल्हा होता. इथं कमळ फुलं असं स्वप्नात वाटलं नव्हतं, पण लोकांनी विश्वास ठेवला, असं मेहनत केली, एक झेंडा खांद्यावरती घेतला. मला अभिमान वाटला. मी घेतलेला हा भगवा झेंडा, ही जी माझी भगवेची पताका, भाजपच्या विचारधारेची पताका, आदरणीय नरेंद्र मोदीजींची जे विचारधारा आहे, आदरणीय देवेंद्रची विचारधारा आहे, पक्षाची विचारधारा आहे, ती विचारधारा तो मी खांद्यावरती घेतलेला झेंडा, विक्रांतने तो झेंडा लग्नामध्ये फिरवला. याचा अभिमान म्हणून मला नक्कीच असणार. मी ज्या तत्वावरती चाललो, मी 3 Cचं पालन केलं. कल्चर, सिव्हिलायझेशन, कॅरेक्टर आणि करप्शन. या करप्शन पासून आम्ही लांब राहिलो, कॅरेक्टर आम्ही सांभाळलं, आम्ही त्या सिव्हिलायझेशन कल्चरमध्ये आम्ही वाढलो. त्यामुळे सगळ्यांचं पालन करत करत मी पुढे आलो. कोणाला बोट दाखवायला संधी ठेवली नाही. त्याच्या पावलावर कोण विक्रांतची वाटचाल चालले आणि विक्रांतनी सगळ्यात जनतेच्या हृदयात निर्माण केलं. आणि मी जी वाट थोडीशी चालू केली होती तिथं मोठा कन्वे करण्याचं काम विक्रांत करतोय. म्हणून कुठल्याही बापाला 100% असं वाटेल की असा भाग्य. ज्या भारतीय जनता पार्टीला कुठल्याही प्रकारचं कुठे किंमतच नाही असं हे यश आज रायगड नाहीये. मी हे हा खडतर प्रवास उशिरा का होईल पण लेट पण हे जे यश मिळते कसं बघतो. मी आता तुम्हाला तेच सांगितलं की मी जेव्हा तुम्ही त्याचे साक्षीदार आहात. भारतीय जनता पार्टीचा खडतर प्रवास जेव्हा आम्ही करत होतो, मी मगाशी सांगितलं की माझ्या अगोदरच्या लोकांनी खूप कष्ट यासाठी खाल्ल्या. पण आम्ही या जिल्ह्यात कसं बोललं पाहिजे ही विचारधारा, आपलं हे राष्ट्र परमवैभवाला गेलं पाहिजे. आमच्या दीनदयाळांचा आम्हाला संदेश शेवटच्या गरीबाचं अक्षर पुसले पाहिजे. त्या भावनेने तो आम्ही झेंडा घेतला. तुम्ही सगळ्यांनी बघितला संघर्ष काय होता, किती प्रचंड मोठी ताकद विरोधकांची समोर होती. आमचा पक्ष किती छोटा होता, पण आम्ही विचारधारेशी निष्ठेने राहिलो, एकनिष्ठ राहिलो. सातत्यानं झेंडा खांद्यावर खाली ठेवला नाही आणि ती भगवी पताका घेत आम्ही पुढे गेलो. दूर दूरपर्यंत अंधकार होता. भविष्यात वाटत नव्हतं भाजपची सरकार देशात येईल, महाराष्ट्रात येईल. पण अभिमानाने मी सांगतो की देशाचे पंतप्रधान जेव्हा अटल बिहारी वाजपेयी झाले तेव्हा आम्ही संघर्ष करत होतो. आज नरेंद्र मोदींचा इतकं सुद्धा आम्हाला मिळाला आणि आम्हाला देवेंद्रजी फडणवीस सारखे मुख्यमंत्री मिळाले. ही इतकी मोठी वाटचाल तुम्ही सगळ्यांनी बघितली, त्या अडचणी बघितल्या. ते करत असताना तुम्ही जे बोलला की हे मी केलेलं काम आहे, पण मी करत येताना माझ्या वैचार संघर्ष होता. पण आज विक्रांत संघर्षातूनच जातोय, तो संघर्षच करतोय. आपण त्याला एक राष्ट्र बारीक मिळाला आणि त्याला सोनं केलं, संगीत सोनं केलं. पण आज भाजपच्या दृष्टिकोनातून विक्रांत काय वाक्य वापरलं ते तुम्ही ऐकलं. तुम्ही म्हणताय, पण मी जे केलं विक्रांत त्याच्यात माझी पॅटर्न पुढे चालवली नसती, माझी भगवी पताका जर ती जगण्यात फिरवली नसती तर मी केलेलं काम अपुरं राहिलं असतं. मला ते समाधान आहे की त्याच्यावरती झेंडा आपण पुढे 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 चालला. पण विक्रांत तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तुम्ही ज्या प्रश्न विचारताय तो तुमच्या हृदयाचा प्रश्न येतो. तुम्ही पत्रकार म्हणून आता बोलत नाहीये, तुमच्या हृदयात नाही विचार येत आहे. तुम्ही असेच आशीर्वाद सगळ्यांनी विक्रांतच्या मागे ठेवा. तुम्हाला आपले सगळे एकमेक धाकचा तुमचा आमदार, हक्काचा आमदार, तुमचा धाकटा भाऊ आमदार, या भाषेचा तुम्हाला आपल्याला सगळ्याला चालायचं आहे. त्यातूनच आम्ही सगळे चाललोय. त्यामुळे आपले परिवार आहोत. त्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांनी द्या. असंच आपलं रिलेशन केलं पाहिजे. राजकारणापलीकडचे नाती बनतात तेव्हा वाटतं की हा माझा माणूस आहे, हा घरचा माणूस आहे. आपण सगळ्यांनी काम करूया एवढं त्यांनी सांगतो. विक्रांतला मनापासून म्हणून लाख